शिर्डीच्या साई मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव, साईबाबा मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण, साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी। बुलढाण्यातल्या शेगावमध्ये प्रभू श्रीराम मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जन्मोत्सव साजरा। देशभरामधून लाखो भाविक आणि शेकडो दिंड्या शेगावमध्ये दाखल, तर मंदिरामधल्या सजावटीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमीच्या निमित्तानं दर्शनासाठी मोठी गर्दी। ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह। मुंबईच्या वडाळा इथल्या राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह। रामनवमीच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी। राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। रत्नागिरीमधल्या राम मंदिरामध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह राममय वातावरण। परळीमध्ये गोराराम, काळाराम, सावळाराम या शेकडो वर्षांपूर्वीच्या राम मंदिरांना रामनवमीच्या निमित्तानं आकर्षक सजावट आणि या सगळ्याच मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधल्या इचा नागी इथल्या श्री महादेव संस्थान इथे श्री महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न। या सोहळ्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती। अयोध्येमधल्या राम मंदिराला विद्युत रोषणाई, मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी। अयोध्या आज 2 लाख दिव्यांनी उजळणार। रामकथा पार्कमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। रामनवमीच्या निमित्ताने अयोध्या नगरीमध्ये लाखो भाविक दाखल। पंतप्रधान मोदींकडून भारतीयांना रामनवमीच्या शुभेच्छा। राम यांच्या जयंतीचा हा पवित्र प्रसंग सर्वांच्या जीवनामध्ये नवीन चेतना आणि नवीन उत्साह घेऊन येवो, मोदींची प्रभू रामांकडे प्रार्थना। भारतीय जनता पक्षाचा आज 45वा वर्धापन दिन। राज्यामधील सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये सुद्धा वर्धापन दिनाच्या निमित्तानं ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन। भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूरमध्ये सुद्धा कार्यक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती। संघानं भाजपचे शुद्धीकरण करावं, रोखठोकमधून संजय राऊतांची अपेक्षा। मोदी सरसंघचालक भेट भविष्यामधील घडामोडींचं दिशादर्शक असून मोदींच्या उधळलेल्या अश्वाचा लगाम संघानं ओढलाय। राऊतांचा रोखठोकमधून मोदींवरती निशाणा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। अजित पवार यांच्याकडून विकास कामांची पाहणी। पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। त्या 2 जुळ्या मुलींचा उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून केला जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज पुन्हा नाशिकमध्ये गारपीटग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत। जिल्ह्यामध्ये जवळपास 4500 हेक्टरवरच्या शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। मातोश्रीजवळ बॅनर लावत शिंदेंच्या सेनेनं ठाकरेंना डिवचलं। धनुष्य शोभे प्रभू श्रीरामाच्या हाती, आ रहे हे भगवाधारी असा बॅनरवरती उल्लेख आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गाण्याच्या प्रकरणामध्ये कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर 3ऱ्या वेळेला सुद्धा गैरहजर। पोलिसांनी पाठवलेल्या समन्सचं पालन न करण्याची कामराची 3री वेळ आहे। बीकेसीमधील 3 व्यावसायिक भूखंडांच्या विक्रीसाठी आर्थिक निविदा खुल्या। लिलावासाठी चांगला प्रतिसाद। 2 भूखंड जपानमधल्या कंपनीला विकले जाणार, त्यामुळे MSRDAच्या तिजोरीमध्ये 3839 कोटी रुपये जमा होतील। जलवाहिनीच्या कामकाजामुळे वांद्रे कुर्ला संकुल परिसरामधला पाणीपुरवठा मंगळवारी 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 2.5 तासांसाठी खंडित राहील। पुढील 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून प्या, मनपाचं आवाहन। पश्चिम रेल्वेवरच्या नवीन वसई रोड टर्मिनसला रेल्वे मंडळाची मंजुरी। टर्मिनसमुळे देशामधील विविध भागांमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मदत होणार आहे। ठाण्यामधल्या माजिवडा मेट्रो स्टेशनवरती 20 एप्रिलपर्यंत मेट्रोचं छत उभारण्याचं काम। या काळामध्ये तिथल्या वाहतुकीमध्ये बदल, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू राहील। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती आज मेगा ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। हार्बर मार्गावरती आज ठाणे ते वाशीच्या दरम्यान ब्लॉक असेल। सकाळी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ब्लॉक। वाशी, नेरूळ, पनवेलमधून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप सेवा रद्द। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।